मोडणारे ते म्हणलं तुझ्या पाया पडतो आमच्या घरी या चला. आता त्यांचा राजवाडा तिकडं एक कार्ट गेलं मधून पळत ते गवळण पुढं गवळी माग तिचे 3 पाऊल पडल्यावर ह्याचे 8 पाऊल पडायचे. ते म्हणला ही अगोदरच्या जन्मीची माझी चांडाळी नासन वैरी नासन काही गरज होती का ह्या पोराच्या नादी लागायची. मोठ्याचे पोरं असतील काही गरज आहे का. असं करीत करीत दरवाज्यात गेल्यावर कृष्णाने सांगितलं आता गाठ सोड. आणि एक गाठ आहे तुम्हाला कळली का नाही कळली आता ऐका शेवटची गाठ सांग. चालू आहे फोनवर आमच्याकडे जरा वेळ झालाय ते महाराज बी सोडी नाही गावच या असं द्या. आता ऐका सगळ्याला विनंती करतो ऐका एक करा इथून पडत गाठी कोणत्या सोडायच्या एका वाक्य सांगतो. एक डॉक्टर गेलं डॉक्टर साहेब माझी आतली गाठ काढायची. डॉक्टर म्हणलं झोप खाटावर झोपलं स्कॅन केलं सोनोग्राफी केली MRI केला कुठंच काही दिसलं नाही. डॉक्टर म्हणले काही नाही जा. मग ते म्हणले पैसे तर घ्या 11,000 रुपये बिल घेतलं आणि निघालं. पण ते जाता जाता पेशंट म्हणलं गाठ कुठं आहे ते म्हणले तू नाही साधले गाठीचा मी नाही कळलं. शरीराला गाठी असावा पण मनाला गाठ नसावी आणि ज्याच्या मनाला गाठ आहे त्याची प्रगती होत नाही बरं का. ज्याच्या मनाला गाठ नाही त्याची प्रगती झाल्याशिवाय मनात मोकळ्या झाल्या होत्या म्हणून कृष्ण आवडायचा. तरी पेंद्याने एक दिवस दुसरा गट काढला. आता गट बिट तुम्हाला देण्यात येईल लगेच. ते म्हणला बदलायचं मला नाही जमत बदलल्याशिवाय मुख्यमंत्री होतच नाही म्हणला. आणि कृष्णाने सगळे गोपाळ नेल्यावर पेंद्याने असे डोळे घातले. सगळे मुलं बाहेर आले आणि पेंद्या सुद्धा टाकला जिथून डोळे निघते तिथून. गवळणी उठल्या गवळणी पाहिलं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली. ते म्हणजे चोरी झाली कशाची काय इथं उभा आहे. तंगड्या दिसल्या अशा गवळणी आल्या काटे घेतल्या दना दन काट्या मारायच्या पायावर. ह्या पेंदेनं जेवढं खाल्लं तेवढं खाली आलं. ते म्हणला कृष्णा मला सोडव. ते म्हणला माझ्या विरोधात प्रचार करशील का. ते म्हणला नाही. मग माझा प्रचार नाही म्हणला तुझ्याच बाजूने राहतो तुझाच झेंडा घेतो आयुष्यभर तुझी स्तुती करतो पण मला याच्यातून सोडवलंय मारते. हे सगळं ऐकलं आणि तोच पेंद्या पुन्हा कृष्णाच्या बाजूला आला. त्याला म्हणायचं संदेहाच्या. आणि सगळ्याला विनंती करतो शेवट एक बोलतो जे कीर्तन समाप्त लई वेळ घेत नाही तुम्हाला मला माफ करा. कृष्ण शेवट त्रास द्यायलाय म्हणून एकांत काय केलं माहितीये स्वतःचे बायका पोरं घेतले बैलगाडी टाकले म्हणले चला गाव सोडून जाच. एका गवळणीने सांगितलं आल्या 5 गवळणी 5 रंगाचा पहिले आणि धावणी त्यानं ग बाई एक बाई आवडची तर हरी तुझा दारी झोपला होता आणि हे आनंद त्यानं टाकाचा डेरा फोडला. हे सगळं ऐकल्यावर ते एक म्हणलं बस गाव सोडून जाच. पण त्यानं सगळे लेकरं बाळ गाडीत बसवले बैलगाडी घेऊन निघालं. असं गोसाईकडे गेल्यावर त्या बाईला तहान लागल्यामुळं ती म्हणली मालक तेवढं पाणी तरी द्या प्यायला. ते म्हणलं पाणी आणतो बैलगाडीकडे ध्यान इथे गेलं पाणी आणाय तेवढ्यात त्याची पत्नी त्या गाडीत बसलेली. ह्या कृष्णानं त्याचंच रूप घेतलं तांबे हातात घेतला पाण्याचा आलं गाडीत पाणी प्यायला दिलं त्या गाडीत बसलं बैलगाडी घेऊन निघाल. जे खरा नवरा होता ती इकडे हिरीवरच होता. ते रोडला आलं तर आपली बैलगाडी कोण हाकत आहे म्हणून जोरात पळायला लागलं. आता हे सारखा ती सारखं त्या गवळणीनं मागं पाहिलं तर ही बी पप्याचा बाप आहे. गाडीत बसलं तर ती पप्याचा बाप.
दोन्ही सारखे दिसायले ना. महाराज ती गवळण म्हणली, हे देवा काहीतरी कर, माझ्यावर उपकार कर. हे दोघ जण आले एकत्र, दोघांनी एकमेकाला उचलून आपटायला लागलं. दोघांचे भांडण सुरू झाले. दोघांनी ठरवलं, थांबा, चला पाटलाकडे. पाटील म्हणजे कोण? नंदराजा. म्हणले गावात भांडण मिटतो. नंदराजा असं खास होतं, हे म्हणले भांडण मिटवायचंय. सगळेजण म्हणायचे दोघं बी, माझे बायका पोर आहेत, माझे बैलगाडी, माझा पसार आहे. आता हे सगळं चालू होतं. महाराज त्या कृष्णानं असं काही केलं की त्या नंदराजाला वाटायला लागलं हा कृष्णाचा असं, आणि हा म्हणजे उलट व्हायला लागलं. महाराज कृष्ण काय म्हणलं माहिती, असं करा, काहीतरी निकाल द्या. ते म्हणजे काही नाही, बघा ह्या मंदिराच्या शिखरावर जा आणि वरून जो उडी हानी त्याचे बायका पोर. कृष्ण गेला वरून, हानली उडीन काय, पण ज्याचे खरे बायका पोर होते ते म्हणलं पाटील, एक तर लोकांना मिळालं, मला बायको मिळाली, लेकरं मिळाली, पण आता अवघड झालं. मी परत गावातून जात नाही, मिळाली तर बघन कुठं, नाही तर चाललो निघून. हे डुप्लिकेट होतं, ती बायका पोरं माझे म्हणायचं ना, आणि जे खरं होतं ते निघाल्यावर नंदराजा म्हणले इकडे ये, फक्त आता गावातून जाऊ नको, हे तुझेच बायका पोर आहे. त्याचा अर्थ नंदराजाला सुद्धा कळत होता आपला पोरगा कसा आहे. पण हे सगळ्या पुढे ऐकल्या आणि मग यशोदेनं सांगितलं, गावातून घराने जास्त येणे, इथून पुढे एक कर, इथं नको राहू, कुठं जा, शाळेत जाय. तुम्ही काय घेऊन तारे आणि कृष्ण, आई तू सांगितलंय ना मी अरण्यात जावं, गाया घेऊन जात. अरण्यात गेल्यावर काय साधा खेळ होता का? आता महाराज आपण लपंडाव खेळलेले, पण एवढे खेळ खेळले, एवढे खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, घुमडी वाटे घमामा, हमामा पोरा हमामा, घुमडी वाटे घमामा, सगळे गोपाळ नदी तीरावर आल्यावर आता यमुना इतकी नदी मोठी, यमुना इतकी मोठी नदी की त्याच्या पहिल्या तीरावर इतके खेळ खेळत असताना, सगळे खेळ खेळत असताना चेंडू निघाला आणि चेंडू चुकून कुठे गेला? यमुनेत गेला. यमुनेत गेल्यावर बरेच पोरं पळत घरी आले. ए सोदामाई, तुझा कृष्ण यमुना डोई कृष्णाला उडी हल्ली, खाली काल्या मर्दन नावाचा साप होता. महाराज त्याला भीती म्हणून त्याला चांगलं शिकवण दिली, सांगितलं, समजून सांगितलं, युद्ध केलं. लाल रक्त निघालं. रक्त निघाल्यावर यमुनाच्या तीरावर जी यशोदा उभी होती, तिनं 2 पाऊल पुढे टाकावं का 2 पाऊल माग? देवाची आई सुद्धा 2 पाऊल मागे सरकत होती. लाल रक्त झाल्यावर मागे
आई माझ्यावर प्रेम करते. महाराज तिथं यशोदा सुद्धा मागे सरले 2 पाऊल. रक्त पाहिलं काय करणार. आणि मग कृष्ण वर दिसल्यावर म्हणली मला बेला घेतला म्हणली भाऊ मी उडी छान आलते. ते म्हणले का बस मला मधून दिसत होतं तू 2 पाऊल मागे सरकत होती. तू माझ्यासाठी मरायला तयार नाही. नाही हे आई मरायला तयार कोण आहे हो या जगात कुणासाठी. तिथं कृष्णाची आई 2 पाऊल मागे सरते. तिथं तुमची आमची कुणाची आई. मला विनंती करतो सगळ्याला सगळ्यात महत्वाचं कृष्णाने काम गोड केलं कोणतं. सगळ्यांना न्याय सारखा दिला. सगळ्याला नीती सारखी शिकवली. आणि सगळे गायी गोपाळ यमुनेच्या तीरावर आनंद घेत होते. अशा काळामध्ये उड्या मारून सगळ्या गोपाळांना भुका लागल्या. आणि सगळ्यांनी सांगितलं मग त्याला अभंगाचं दुसरं चरण नाही. सांगितले राधाकिशन महाराज म्हणले बाबा 1ला. आणि मला एक गोड वाटतं आमच्या तर राधाकिशन महाराज इथंच असतात गावात. मला गावात थांबणं होत नाही. मलाही वाटतं थांबावा पण रोजचे 15,000 बुडवून नको वाटते. 15-20 हजार रुपये कसे बुडवा वाटते. जीवाला किती बी पैसे आले तरी आम्ही फक्त लोकांना सांगायचंय काय खरं नसतंय माणसाचं काही नाही करायचं. आम्ही म्हणजे वासुदेव कोणी नाही कोणाचं शेवटी एकलं जायचं. आई बापाच्या नावानं दान धर्म कर हे जरी नाही कळलं पुढं दुसरं उत्तर कळलं सगळं कळत. पण हे जरी नाही कळलं सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी शेवटला एकच आहे. एका जनार्दनी आमचे काय बघाईल. विनंती करतो सगळे गोपाळ एकत्र आले. सगळ्या गोपाळांना उभा केलं. कृष्ण बाबा मध्ये उभा राहतात. सगळ्या गोपाळांना प्रत्येकाला सारखा प्रसाद दिलाय. गरीबाचं मोठ्याचं श्रीमंताचं असं काही बघितलं. सगळ्यांना सांगितलंय पोटभर प्रसाद खायचा. पुन्हा कृष्ण म्हणले माझी असेल तशी सिदोरी आणा. आता कुठून आणायची. कृष्ण म्हणले गोपाल म्हणले तुम्ही श्रीमंताचे आमच्याकडे तशी सिदोरी नाही. फक्त एक करा आम्हाला तुमच्या पदरात घ्या. आणि मग सगळे गोपाळ नम्रतेनं त्यांच्या समोर उभा राहतात. आणि हे सगळे जणांना वाटतात. सगळ्यांनी ही वाटल्याच्या नंतर प्रसाद खायच्या टायमाला कृष्ण म्हणतोय खा प्रसाद बाबा पण यमुनेला जाऊ नका. कशाला. ते म्हणले यमुनेला जर गेला तर तिथं बागुलबो आहे. तिथं बागुलबो नव्हता. देवजळी झाले मासे. देव स्वर्गातून खाली आलते कशाला ही प्रसाद खाला. त्यांना मिळत नव्हतं म्हणून देव इथं आले होते. त्यांना
वाजल्यावर पाया पडत असतील का? आमचे चुलते आहेत महाराज, ताते असू द्या. सगळ्यांनी चांगलं. तात्याचा एक फायदा कोणता झालाय सांग का रघुनाथ दादा? ते तिथं माईक लावायचं, तिथलं माईक इथं ऐकाय मिळायचं आणि मी इथं घ्यायचं ते कानात. आणि उभ्या महाराष्ट्रात सांगताना ते आता मला पाठ झालंय. याचा अर्थ जरी चुकून काल्यामध्ये आता बाबांचं कसं आहे, बाबांनी बऱ्याच दिवस बाबांकडेच विद्यार्थी ना सगळे तुमच्याकडे जातात. आपल्या इथले आमचे सगळे विद्यार्थी तुमच्याकडे. आम्हाला स्वाभिमान आहे सगळा, सगळ्यात महत्वाचा आणि वाटोळाचा. सगळ्यांना विनंती करतो, सगळे गोपाळाच्या हातात प्रसाद दिला. सगळ्यांनी सांगितलं एकदा मोठ्यानं बोला, पुंडली गौरदे हरिविठ्ठल श्री परंपरेने करत नाही, फक्त हे तांदूळ टाकायचे एवढं. आता प्रसाद द्यायचा. हे कसं बाहेर सगळीकडे कसं असतं, दहीहंडी फोडायची, दहीहंडीचा काला. आपण एवढा काला करतो पण दहीहंडी का फोडत नाही? पहिलेपासून परंपरा आहे, नको देवाला राग यायला असो. माझ्याकडून तांदूळ अगोदर गेले असतील तरी अगोदर गेल्यामुळे काही माफी मागायची. आता ऐका, देव आपण देवाला घडविलं कोणी? आपण. देवाला बसविलं कोणी? आपण. देवाची पूजा कोण करतं? आपण. देवाचं नैवेद्य कोण देतं? आपण. देवाला काकडं कोण करतं? आपण. देवाचं रोज भारी पाठ भजन ती कोण करतं? मग देवाला बनवलं कोणी? माणसाने. आणि माणसाला कोणी बनवलं? देवाने. देवाच्या मंदिराला कुलूप लागले होते तरी आपली रामनवमी चालू. देवाच्या मंदिराला कुलूप लागलं होतं आणि देवळातला देव रस्त्यावर होता काठी घेऊन, पोलिसाच्या रूपानं सगळ्या जनतेला सुखी करत होता. म्हणून देव असा आहे, सर्वासाठी आहे, सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. काल्याचा अभंग निम्मा तसाच राहिला. तरी तुम्ही आता बाह्य प्रसादाची म्हणतात, पण तरी हे अभंग घेऊ. सिंकेला विले दुरी ओपतिघाचे बरी
बोला महाराज. ऐका, यानंतर समस्त बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींना आणि ग्रामस्थ मंडळींना आणि उपस्थित सर्व भजनी मंडळींना एक सूचना आहे. यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये ही ग्रामस्थ मंडळींतर्फे सर्वांना विनंती. ज्ञानदेव तुकाराम